सांगलीत महाविकास आघाडी बहुमताच्या जवळ जाईल. भाजपाला 30पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. आमदार जयंत पाटील. पंतप्रधान मोदी यांनी सांगली चांगली करू अशी घोषणा दिली आहे, पण 8 वर्षात शहराची अधोगती झाली. महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या कामांचे नारळ फोडण्याचे काम सुरू आहे, पण जनता आता भाजपला साथ देणार नाही. महाविकास आघाडीला सत्तेवर आणतील. आम्ही तिघे मिळून शहराच्या विकासाची जबाबदारी घेऊ असा विश्वास महाविकास आघाडीचे नेते आमदार जयंत पाटील आणि आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे. प्रचार सांगील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे, त्यावेळेस ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील म्हणाले की गेल्या 8 वर्षात शहराला भाजपकडून काही मिळाले नाही. भाजपाने शहरातील जनतेला फसवलं आहे. त्यांच्या जाहीरनाम्यात सांगलीचा सेफ सिटीचा उल्लेख केला आहे, पण नवीन वर्षात किती खून झाले. शहरात विमानतळ आणि लॉजिस्टिक हब देण्याचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत आहे, पण जागा उपलब्ध आहेत का? पूर नियंत्रणासाठी प्रकल्प राबवणार. 591 कोटी रुपये हा नाल्यासाठी निधी आहे. पुराचे पाणी वळवण्यासाठी हा निधी नाही. भाजपाचा जाहीरनामा पाहिला तर लक्षात येतं की बरीच कामे ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरकार असताना सुरू केलेली आहेत. या कामांची उद्घाटने भाजपाने केलेली आहे. ते पुढे म्हणाले की महापालिकेत सत्ता आल्यावर शहरात नशेखोरी वाढलेली आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी बंद पडलेले सर्व CCTV सुरू केले जातील. आमदार विश्वजित कदम म्हणाले की भाजपाने दिलेल्या उमेदवारांपैकी 35% उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले आहेत. मनपा निवडणुकीत आम्ही एकसंघपणे चांगले उमेदवार निवडले आणि याच ठिकाणी आम्ही निम्मी निवडणूक जिंकली आहे. गेली 20 दिवस आम्ही सर्वजण कार्यकर्त्यांसह रात्रंदिन प्रचारात आहोत. काही नेते आमच्यातून इतरत्र गेले असले तरी कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत आणि हे उमेदवारी देताना प्रचार करताना लक्षात आले. त्यामुळे महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आघाडीचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. खासदार विशाल पाटील यांनी म्हटलं आहे की भाजप उमेदवार निवडीतच निम्मी हरली आहे. भाजपाने दहशत निर्माण करणारे उमेदवार दिले. भाजपसारख्या पक्षाला असे उमेदवार द्यावे लागले, हेच भाजपाचे अपयश आहे. पोलीस आणि प्रशासन अशा दहशत निर्माण करणाऱ्यांना पाठबळ देते आहे. विरोधकांनी पैशाचा प्रचंड वापर केला, मात्र तरी सत्ता महाविकास आघाडीचीच येणार असा दावा खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केला. नाही, भाजपचा पराभव करणं हा आमचा उद्देशच नाही आहे. ते गैरसमजात आहे. आम्हाला या शहराचा विकास करायचा आहे. हे शहरामध्ये भाजपच्या हातात सरकार शहर होतं, त्यावेळी हे शहर सुधारण्यासाठी त्यांना संधी दिलेली होती. 8 वर्ष, 5 वर्ष नाही, 8 वर्ष. त्या 8 वर्षात त्यांनी सुधारणा केली नाही. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे जुने मित्र आहोत. आज नव्याने एकत्रित आलेलो नाही. आमची प्रत्येक निवडणुकीत जिल्हा परिषद असो, महापालिका असो, नगरपालिका असो, सगळीकडे आम्ही आघाड्या केलेल्या आहेत आणि त्यामुळं आमची आघाडी ही नॅचरल आघाडी आहे आणि आम्ही या शहराच्या सुधारणेसाठी पुन्हा एकत्रित येतोय. मागच्या वेळी आम्ही एकत्रित निवडणूक लढवली, यावेळी देखील आम्ही निवडणूक एकत्रित लढवतो. मी आज या सांगली महानगरपालिकेच्या आणि महाराष्ट्राच्या महानगरपालिकेच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि या सांगली महानगरपालिकेच्या या पत्रकार परिषदेला जयंतराव पाटील साहेब, खासदार विशालजी पाटील, योगायोगाने श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे सर्व नेतेगण. गेले 20 दिवसापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट या दोन्ही पक्षाचे उमेदवार अत्यंत ताकदीने या ठिकाणी आम्ही चांगले उमेदवार सांगलीकरांच्या समोर दिले. चांगले पॅनल आम्ही या ठिकाणी करून दिलं आणि सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि गेल्या 20 दिवसापासून अहोरात्र उमेदवारांच्या सोबत आमचे कार्यकर्ते प्रचाराच्या मध्ये अत्यंत सक्रियपणे राबलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम आदरणीय जयंतराव पाटील साहेब, विशालजी पाटील, मी आणि सर्व राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे सर्व नेतेगणांनी केलेले आहे. मला खात्री आहे की गेल्या 10-15 वर्षामध्ये भाजपची सत्ता असताना सुद्धा जे काही सांगलीकरांना अपेक्षित होतं, जी विकास कामं व्हायला हवी होती, ती त्या पद्धतीने झाली नाहीये. नेमकं जो सर्वसामान्य सांगलीकर आहे, जो नागरिक आहे सांगलीकर, त्याच्या अपेक्षा भंग झालेल्या आहेत आणि दुसरीकडे आज आम्ही सांगलीकरांच्या समोर एक सांगलीच्या विकासाचा अजेंडा नेलेला आहे. त्याचबरोबर आता
एक चांगल्या विचाराचे उमेदवार जे 100% सांगलीकरांचा त्या प्रभागातल्या नागरिकांचा आवाज महापालिकेत उठवतील आणि महापालिकेच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवतील अशा पद्धतीचे उमेदवार आम्ही दिलेत. मला खात्री आहे की महाविकास आघाडीची सत्ता ही सांगली महानगरपालिकेमध्ये येईल आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे जवळजवळ सर्वच उमेदवार या चांगल्या मताधिक्याने निवडून येतील. माननीय जयंत पाटील साहेबांनी आणि माननीय विश्वचंद साहेबांनी बऱ्यापैकी विषय मांडलेले आहेत. मात्र ह्या निवडणुकीत एक महत्वाची गोष्ट हीच आहे की उमेदवारांचं सिलेक्शन, जे भाजपनी उमेदवारांचं सिलेक्शन केलं तिथंच निम्मी लढाई ते हरलेले आहेत. आपण पाहिलं की उमेदवार देत असताना त्या प्रभागात गुंडगिरी, दहशत निर्माण करणाऱ्या ख्याती असलेले उमेदवार आणि फक्त त्यांनाच उमेदवारी नाही तर पूर्ण प्रभाग त्यांच्या ताब्यात द्यायचा जो निर्णय बीजेपीनं घेतला, भाजपने घेतला, अर्थात पालकमंत्री चंद्रकांत दादा त्या पुढाकारात होते, ह्याच्यावरनं त्यांनी पहिलाच त्यांची हार मानलेली आहे. एक पार्टी विथ डिफरन्स म्हणून जी पक्ष स्वतःला एवढे वर्ष पुढे आणते त्यांना असे उमेदवार द्यावे लागते, तिथंच त्यांचा पराभव झालेला आहे. त्यांना लोक स्वीकारणार नाहीत हे त्यांना माहीत होतं. आणि ह्यानंतर स्वच्छ कारभार करणार हे सांगणारे भाजप पोलीस यंत्रणेचा, निवडणूक आयोगाच्या लोकांचा पुरेपूर वापर करून ही निवडणूक अत्यंत सांगलीच्या परंपरेला, संस्काराला न शोभणाऱ्या पातळीपर्यंत खाली नेण्याचा हा जो केविळवाना प्रयत्न आहे भाजपने केलेला आहे, त्यातनं शिक्कामोर्तब झालेला आहे भाजपचा पराभवाचा. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.